म्हणूनच त्यांच्याकडे मी पाहते. त्यामुळं काम करावं लागणार आहे, वेगळं दडपण निश्चित नाही. अण्णा 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 हा विषय असा आहे पत्रकारांनी प्रश्न विचारला की तुम्ही आता मंत्री झालेला आहात आणि तुम्ही पुण्यातले पहिलेच मंत्री झालात असंही नाही आहे, पण तरी हे मोहोळ वलय जे आहे ना सर, ते हे फार मला वेगळं दिसतंय. तुमचं आज सकाळी स्वागत झालं, तर ह्याचं तुमच्यामध्ये काय कारण असेल? काय असं आहे तुमच्यामध्ये, तुम्ही सांगा. काही नाही, मला आता संधी दिली आहे, मला काम करायचंय. जे नेमून दिली मी म्हणालो तसं 30 वर्षात जे जी जबाबदारी मिळाली ते ती मी पूर्ण करण्याचा प्रयत्न केला. पश्चिम महाराष्ट्राचं माझ्याकडे प्रभारी म्हणून राज्याचा सरचिटणीस म्हणून जबाबदारी होती. गेल्या 2 वर्षात पश्चिम महाराष्ट्रात सगळ्या जिल्ह्यामध्ये संघटनात्मक विस्तारासाठी प्रवास करणं, राज्यातल्या वेगवेगळ्या भागात संघटनेच्या कामासाठी प्रवास करणं, हे जे जे काम दिलं महापौर म्हणून जबाबदारी होती ते शहराची, त्यावेळेला या शहराचा प्रथम नागरिक म्हणून, पालक म्हणून त्यावेळेला जे जे काम मला करणं अपेक्षित होतं ते मला असं वाटतं की फोकस हाच राहिला, जे दिलं तेच काम केलं पाहिजे आणि ते काम उत्तम केलं पाहिजे. त्याच दृष्टीने मी पाहतोय. जेव्हा राज्यमंत्री म्हणून आपल्याला शपथ घ्यायला बोलवलं होतं त्यावेळेला अजून तुम्हाला हे दिलेलं नव्हतं कागद, तर कोणकोणती खाते डोक्यात होती ही मिळतील? खरं तर मी तिथे शपथ घेतोय, मला मंत्री केलं हे पहिलं विश्वास बसत नव्हता, खात्याचा विचारच डोक्यात नव्हता. तरी लोकच बोलायला लागले होते की क्रीडा मंत्री होणार का, क्रीडा खाते मिळणार का. मला काहीच माहित नव्हतं, मी कुणाशी बोलत नव्हतो. जे देईल ते मुकाट्याने घ्यायचं आणि काम करायचं. पण क्रीडा खाता आवडलं असतं का तुम्हाला? क्रीडा मंत्री होणं आवडलं असतं? हे पण चांगलं काम आहे. मी शेतकऱ्याचं पोरगा सहकारात काम करणार. तुम्ही स्वतः पैलवान आहात, तर पैलवानांबद्दल असं बोललं जातं की डोक्यापेक्षा ताकदीने जास्त काम बघा, तुम्ही कुठल्याही खेळाला मी नावं ठेवणार नाही, सगळे खेळ चांगलेच आहेत, सगळे खेळ. पण कुस्ती सारख्या खेळाचा नीट विचार, 3 मिनिटाचा एक राऊंड असतो, 3 मिनिटात 100 डाव करतात दोन्ही पैलवान मिळून. सेकंदापेक्षा कमी वेळात डाव बदलतात. तो डोक्यात येतो तेव्हाच घडतो. ते हुशार असतात असं काही माझी भावना नाही. मी अत्यंत साधा सरळ कार्यकर्ता आहे, त्यामुळे कुस्तीचा आणि याचा कुठेही संबंध येत नाही. जे दिलंय ते करूया. 2 राज्यमंत्री आहेत, 2 राज्यमंत्रीपद आहेत, तर त्याच्यात असं काय बायफर्केशन अजून नाही झालं, पण ते होईल. एक हरियाणाचे आहेत जे मागचे 10 वर्ष मंत्री आहेत, म्हणजे मोदीजींच्या सरकारमध्ये मागचे 10 वर्ष ते एमओएस म्हणूनच काम करतात. सिनियर लीडर आहेत हरियाणाचे. ते राज्यातही मंत्री होते, आताही 10 वर्ष ते केंद्रीय राज्यमंत्री म्हणून वेगवेगळ्या खात्यामध्ये त्यांनी काम केलंय. त्यामुळे कामाचं वाटप अजून नाही, पण मला असं वाटतं कदाचित पुढच्या काही दिवसामध्ये ते नक्की. नेशनल लेवल पे तो अभी तो शुरू हुआ है, मैंने चार्ज लिया है, बहुत कुछ काम करना है. तो मेरी प्रायोरिटी तो देश के लिए काम करना है, देश की सेवा करनी है. लेकिन पहले तो मुझे पुणे और महाराष्ट्र में जो कुछ 2-3 इश्यूज सामने है उस पर काम करना है. एक हमारा पुरंदर का एयरपोर्ट है, उस पर काम करना है. नवी मुंबई का एयरपोर्ट जो चल रहा है उसको गति से पूरा करना है. और हमारे पुणे का जो एयरपोर्ट है उसका रनवे का एक्सपेंशन हो, या जो हमारा टर्मिनल अभी बन के पूरा हुआ है उसको शुरू करना है. ये 2-3 पहले इश्यू मेरे सामने है और उसके लिए मैं पिछले 4 दिन से बहुत काम वहाँ पे किया है. तो बाद में मैं बताता हूँ. पुरंदरच्या बाबतीत खूप चांगली माहिती मी तुम्हाला 2 मिनिटात देतो आहे माझ्याकडे, आणि सकारात्मक सगळं आहे. पश्चिम महाराष्ट्रामध्ये म्हटलं तर आपलं फक्त एक मंत्रीपद आहे आणि पूर्ण पश्चिम महाराष्ट्र पत्तावळीचं सगळं सहकाराचं हे म्हणून ओळखलं जात आहे. तर आता या खात्याला आपण जेव्हा पदभार स्वीकारला किंवा आता इथून पुढे विचार करतो तर आपल्याला कुठले आव्हाने वाटतं की इथे काम करतं? मी म्हणालो तसं की खरं तर सहकाराची पाळंमुळं अगदी खोलपर्यंत गेलेत आपल्याकडे, आपल्या राज्यामध्ये. इतक्या मोठ्या संस्था आहेत, साखर कारखाने संस्था आहेत, दूध डेअरी, हे सगळ्या याच्यामध्ये खूप मोठा व्याप आहे आपल्याकडे, आणि म्हणून काम पण अधिक आहे. मला असं वाटतं की आता आपण नेहमी म्हणतो सहकाराकडून समृद्धीकडे, तर खरं तर हे नवीन जे धोरण होतंय त्या धोरणाच्या माध्यमातून केवळ महाराष्ट्रच नाही
मला असं वाटतं देशामध्ये सुद्धा की आपलं जे काही सहकार आहे, सहकाराच्या माध्यमातून समाज समृद्ध करणं, अशा पद्धतीनं खूप चांगल्या रचना, काही चांगले विषय त्याच्यामध्ये आणलेले आहेत. मी आज नाही सांगणार, पण ते मी त्याचं काही गेले 2 दिवस अभ्यास करतोय, वाचतोय. तर पुढच्या काही दिवसामध्ये ते धोरणही जाहीर होईल, राष्ट्रीय सहकारी राष्ट्रीय धोरण. त्यामुळे त्याच्यात खूप काय आहे. आणि शेवटी बघा, सहकाराच्या माध्यमातून दूध डेअरी असेल, विविध कार्यकारी सोसायटी असेल, जिल्हा बँक असेल, पतसंस्था असतील, याचं इतकं मोठी ताकद या राज्यामध्ये आपल्या. तर त्याला समृद्ध करणं, त्याला ताकद देणं, त्या छोट्या छोट्या घटकाला जर समृद्ध केलं तर खालचा शेतकरी, खालचा त्याचा लाभार्थी तो अधिक सक्षम होईल, तो आत्मनिर्भर होईल. या दृष्टीने खूप काही गोष्टी त्याच्यात आपल्याला या थोड्याशा ह्याच्यात काही सांगता येणार नाही. त्याला खूप काही गोष्टी आहेत, त्या सविस्तर एकदा आपण नक्की भेटू. याच सहकार्यावरती राज्यात काँग्रेस आणि राष्ट्रवादीचं वर्चस्व आहे. आपल्याला माहिती, तुमचा पक्ष भाजप. असं नाही आता काय राहिलं बाबा. मी तुम्हाला सांगतो, आमच्या सोसायट्या किंवा आमच्या नेत्यांचे कारखाने, जिल्हा बँक तुम्हाला मी लाईनीने सांगू शकतो. आज आमच्याकडं आमच्या पक्षाचे नेते असतील, म्हणजे अजितदादांचे असतील, शिंदे साहेबांचे, प्रत्येकाच्या नेत्यांचे किंवा तिथल्या कार्यकर्त्यांच्या सगळ्या त्याच्यामध्ये संस्था आहेत. साखर कारखाने आहेत, जिल्हा बँक आहेत, पतसंस्था आहेत, दूध संघ, जिल्हा दूध संघ आहेत. खूप मोठ्या संस्था, मोठ्या संख्येनं हे आमच्याकडे. त्यामुळे आता हे पहिल्यासारखं तर राहिलं नाही की त्या संस्था म्हणजे फक्त एक विशिष्टच काही मंडळांची मनोबल, हे संपला.